नमस्कार. सगळ्या अभियोग्यधारकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की सर, शिक्षक भरती सध्या लांबलेली आहे, याचं नेमकं कारण काय आहे आणि कधीपर्यंत शिक्षक भरती पूर्ण होऊ शकते? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शिक्षक भरती लांबली आहे तर याचं नेमकं कारण कुठलं आहे, शिक्षक भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते याची तारीख सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, नियुक्ती तुम्हाला कधी मिळेल या संदर्भामधली खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती अत्यंत कमी वेळेमध्ये कुठलीही बकवास न करता, सीधी बात नो बकवास, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. बघा, खूप महत्त्वाची माहिती आहे. नेमकी शिक्षक भरती लांबण्यामागचं कारण काय आहे हे आपण सविस्तर जाणूयात आणि कमी वेळेमध्ये परंतु जास्तीत जास्त माहिती पाहण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे समायोजनाची. अनेक शिक्षकांचं त्या ठिकाणी समायोजन झालेलं नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. 11वी 12वीचे जे शिक्षक आहेत तर ते नवीन संच मान्यतेच्या धोरणामुळे अतिरिक्त झालेले आहेत. 6वी ते 8वीच्या अनेक शिक्षकांचं त्या ठिकाणी समायोजन आणखी बाकी आहे. 1 ते 5 मधले मुंबईमधले जे शिक्षक आहेत तर ते बाहेर जाण्यासाठी अद्याप देखील तयार झालेले नाही आहेत, तर त्यामुळे त्या शिक्षकांचं समायोजन त्या ठिकाणी रखडलेलं आहे आणि वेळेमध्ये समायोजन न झाल्यामुळे तुमच्या सध्या शिक्षक भरतीच्या जागाच येत नाही आहेत. कारण की अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झालं नाही तर रिक्त पदांचा आकडा लक्षात येत नाही. रिक्त पदांचा आकडा लक्षात आला नाही तर तुमचं त्या ठिकाणी नेमके किती पद आहेत हेच लक्षात येत नाही. मग भरायचं कसं? कारण की ऑलरेडी जे शिक्षक अतिरिक्त आहेत त्यांनाच काम नाहीये, तर मग नवीन शिक्षकांना कसं घ्यायचं आणि मग त्यांना कुठलं काम द्यायचं, हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी शासनाच्या समोर निर्माण होतो. आणि म्हणून रिक्त पदांचा आकडा व्यवस्थित लक्षात न आल्या कारणामुळे शिक्षक भरती होण्यास विलंब होते. आलं लक्षामध्ये? कारण की शासनाचा जी आर काय सांगतो की तुम्ही 80% त्या ठिकाणी पदभरती करा. आता 80% पदभरती करायची, परंतु माहितीच जर मिळत नसेल किंवा 80% म्हणजे कधी 100 मधली 80 पदं आपल्याला भरायची, पण आधी माहित तर पाहिजे 100 पदं भरायची म्हणून. तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला 50 पदं ही रिक्त आहेत, तेव्हा ते कुठं 40 पदं भरतील, पण माहिती तर पाहिजे हे 50 पदं रिक्त आहेत म्हणून. मग या जी आरची काटेकोरपणे अंमलबजावणी करायची कशी? ही अचूक आकडेवारी प्राप्त होत नाही. ती प्राप्त न झाल्यामुळे त्या ठिकाणी 80% जरी रिक्त पदं असले, ह्या पदांची मागणीच करता येत नाही ना, अडचण ती होते. आणि म्हणून ही जी आहे ना ती अडचण आहे. मग ही सगळीकडेच अडचण आहे, म्हणजे जिल्हा परिषदांची सुद्धा आहे, महानगरपालिका असेल किंवा खासगी अनुदानित शाळा असतील, या सगळ्यांची जी अडचण त्या ठिकाणी आहे. आणि मग रिक्त पदांची जर तुम्हाला माहिती नसेल तर मग काय होतं त्या ठिकाणी, साहजिकच आहे ना, रोस्टर कसं तयार करायचं. मग रोस्टर आणि आरक्षण या संदर्भामधल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या निर्माण होतात. आणि बिंदू नामावलीत जर समजा त्या ठिकाणी अपडेट झालं नाही तर पदांचं आरक्षण निश्चित होत नाही. आता रोस्टर करत असताना त्या ठिकाणी SC ST OBC EWS, त्याच्यानंतर ओपन SC BC VJ आणि NT ह्या सगळ्या कॅटेगरीमधील सर्व विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी बघावं लागतं. कुणावरती सुद्धा अन्याय व्हायला नको म्हणून ही प्रोसेस जी आहे तर तीच भली ऑनलाईन झालेली असेल, परंतु रिक्त पदांचा आकडाच माहिती नाहीये, त्यामुळे सगळी अडचण झालेली आहे. पुढची जी अडचण आहे ती आहे संच मान्यतेच्या संदर्भामध्ये. कारण की संच मान्यतेचे जे निकष आहेत 11वी 12वीचे तर ते बदललेले आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे पदसंख्या सुद्धा काय झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणून नवीन संच मान्यतेच्या धोरणानुसार शिक्षकांची पदं कमी झाली. आधी कसं होतं की आधी जाहिराती प्रसिद्ध कराव्या लागत होत्या, मग नंतर हे सगळं व्हायचं, परंतु आता तसं नाही. ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पुन्हा सुरू करावी लागते आणि यामुळे जे आहे ते म्हणजे जी पदभरती आहे ना तर त्याला काय होऊन राहिलो, वेळ लागून राहिला. म्हणजे आधी जर समजा 25 पदं पाहिजे असती तर आता फक्त ते 18 पदं आलेली आहेत. बरोबर आहे, म्हणजे त्या ठिकाणी शिक्षकांची पदं काय झालेली आहेत, कमी झालेली आहेत. आता पवित्र पोर्टलवरती सुद्धा लगेच त्याला अप्रुव्हल मिळतं अशातला प्रकार नाही आहे. बरोबर आहे की नाही? जी तुम्ही ऍड देतो, बरोबर आहे, संस्थेने रिक्त पदं अपलोड केल्याच्या नंतर त्यांना विभागीय उपसंचालक म्हणजे DYDची जी आहे तर ती मान्यता पाहिजे, किंवा शिक्षण विभाग असेल त्यांची मान्यता पाहिजे 10वी पर्यंत असेल तर, आहे की नाही? मग पडताळणी प्रक्रियेला त्या ठिकाणी काय लागतो, वेळ लागतो. आणि मग जाहिराती प्रसिद्ध करायला सुद्धा त्या ठिकाणी डेफिनेटली वेळ लागतो. कारण की यामध्ये विलंब, तांत्रिक अडचणी, कामाचा प्रचंड भार आहे. तुम्हाला काय वाटते शिक्षण विभागाला फक्त शिक्षक भरती एवढंच काम आहे का? रोज 10 GR येऊन राहिलेत. मग त्याच्यामुळे पवित्र पोर्टलवरची जी काही मंजुरी आहे, बरोबर आहे की नाही, तर ती प्रोसेसच पूर्ण काय होऊन जाते, प्रलंबित होऊन जाते. कारण की वेगवेगळे टप्पे आहेत, त्या वेगळ्या टप्प्यामध्ये वेगळ्या कागदपत्रांची आणि तांत्रिक अडचणी खूप मोठ्या प्रमाणावरती निर्माण होतात. त्यामुळे ही भरती प्रक्रिया उशिराच होते, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. हे मी तुम्हाला जस्ट सांगितलं, बरोबर आहे की नाही? आता मोठ्या प्रमाणावरती जे उमेदवार आहेत, 1,70,000 विद्यार्थ्यांचा डेटा करायचा आहे. तुम्ही प्रिफरन्सेस दिल्याच्या नंतर देखील लगेच मेरिट लिस्ट लागेल असं नाही आहे. कारण की जी मेरिट लिस्ट तयार झालेली ती चेक सुद्धा करावी लागणार आहे. मेरिट लिस्ट चुकली तर पूर्ण भरती प्रक्रिया चुकू शकते. तुम्ही बघितलं असेल 2022ची जी याद्या आहेत तर ती सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्यांना तुम्ही रिवाईज करा. का रिवाईज करायला सांगितलं त्यांनी? कारण की ते चुकल्या. म्हणून आता हे पुन्हा तेच कामं करणार होते का?
सांगा बरं, पूर्णच्या पूर्ण शिक्षक भरतीची उकल होणार आहे आता ते 2022च्या. म्हणून हे सुद्धा व्हायला नको. त्यासाठी ती जी मेरिट लिस्ट तयार होणार ती अचूक असली पाहिजे, यासाठी प्रयत्न करावा लागतो. आणि म्हणून ही जी प्रक्रिया आहे ना, याला थोडासा वेळ लागतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्या प्रोसेस झाल्याच्या नंतर अलग लक्षामध्ये तुमच्या काय होणार आहे, 15 ऑगस्ट पर्यंत साधारणतः ही भरती होईल. एक महत्त्वाचा एक पैलू या शिक्षक भरतीमधला आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे की जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्या कोर्टाच्या निर्णयानुसार 2022च्या याद्या रिवाईज करायच्या आहेत. याच्यामुळे काय होतील की जे आरक्षित प्रवर्गामधले उमेदवार होतील ते पुन्हा वापस येतील, लागतील ना त्या ठिकाणी. मग ते पुन्हा रोस्टर चेंज होईल, पुन्हा रिक्त पदांचं प्रमाण बदलेल, अडचण होईल सगळी. म्हणून ही सगळी न्यायालयीन बाब असल्या कारणामुळे ही भरती त्या ठिकाणी लांबणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, शेवटी आपल्या देशामध्ये कायदा हा सर्वात महत्त्वाचा आहे. न्यायाचं राज्य आहे आपल्या इथे. म्हणून ह्या सगळी प्रोसेसला 100% वेळ लागणार आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे विद्यार्थी मित्रांनो की त्या ठिकाणी 15 ऑगस्ट पर्यंत ही शिक्षक भरती पूर्ण व्हायला पाहिजे. पहिला टप्पा, बरोबर आहे की नाही. विदाऊट इंटरव्ह्यू, हे दिसत नसेल कदाचित, विदाऊट इंटरव्ह्यू जो आहे ना, तर तो पहिला जो टप्पा आहे शिक्षक भरतीचा विदाऊट इंटरव्ह्यू पहिल्या फेजमध्ये फक्त विदाऊट इंटरव्ह्यू 15 ऑगस्ट पर्यंत होईल असं मला तरी वाटते. ठीक आहे, यालाही वेळच लागू शकते म्हणा, इतक्या फास्टमध्ये होईल असंही नाही आहे. त्यामुळं आता आपल्याला सगळ्यांना झेंडा फडकवण्याची वेळ घरूनच येऊ शकते असंही पद्धतीने वाटते. मग आपल्याला झेंडा फडकवायचा आहे, फडकवायचा कुठं, शाळेमध्ये, बरोबर आहे की नाही. आणि ते जर शाळेमध्ये जाऊन आपल्याला झेंडा फडकवायचा असेल तरी सगळी प्रोसेस पूर्ण होणं आवश्यक आहे. आणि ही प्रोसेस पूर्ण व्हायला डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी वेळ लागू शकतो. मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं की ही सगळी वेळखाऊ प्रोसेस आहे. ज्यावेळेला जाहिराती यायला त्यांनी सुरुवात केली 1 मे रोजी, तर लोकांनी ढोल ताशे नगाडे सर्वच वाजवलं की बस झालं आता शिक्षक भरती झाली, सुरू झाली, आता काही टेन्शन नाही, लगेच जागा भरल्या जातील, आता काही अडचण नाही, काही नाही असं केलं त्यांनी. पण वेळ बदलली, परिस्थिती बदलली, सिच्युएशन बदलली, हालात बदल गए, जज्बात बदल गए, सब कुछ बदल गया. याला वेळ लागत असतो आणि हा वेळ लागेल. जेवढा वेळ लागेल तेवढी चांगली गोष्ट आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे, कदाचित तुम्ही या मताशी सहमत नसू शकता. जेवढा वेळ लागेल तेवढा लागू द्या. सध्या जास्तीत जास्त पदं आली पाहिजे. त्यांनी चांगले निर्णय घेतले, आश्रमशाळा त्या ठिकाणी आणल्या, आदिवासी शाळा आणल्या त्या ठिकाणी, इतर सगळ्या आस्थापनामधले ज्या शाळा, आता मला वाटतं सामाजिक न्याय विभागाच्या सुद्धा शाळा इकडेच आणायला पाहिजे पवित्र पोर्टलवरती. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगले गुणवत्ताधारक शिक्षक जर मिळाले तर देशाचं भविष्य उज्ज्वल होईल. अन्यथा मग गैरप्रकाराने जे शिक्षक भरले गेले ते तुम्हाला माहितच आहे. तो गैरप्रकार टाळण्यासाठी हा जो काही सध्याचा निर्णय आहे, शासन निर्णय, याला थोडासा वेळ लागू द्या, पण जागा 100% येतील. 15 ऑगस्ट पर्यंत पहिला विदाऊट इंटरव्ह्यूची मेरिट लिस्ट लागेल असं मला वाटते. तोपर्यंत हळूहळू ही प्रोसेस होईल. आणि काय सांगता येते, जर 2022च्या याद्या रिवाईज झाल्या तर त्याच्याही पुढे जाऊ शकते, शक्यता नाकारता येत नाही. काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. धन्यवाद.